ही करंजी बघा ना काय खुसखुशीत झाली, अगदी खारीसारखी झाली आहे। तर आज आपण दिवाळी स्पेशल अगदी खारीसारखी खुसखुशीत आणि गुबगुबीत करंजी कशी बनवायची ते बघणार आहोत। बऱ्याच जणांना करंजी करत असताना त्या तेलकट होतात आणि तळल्यानंतर नरम पडतात, तर असं होऊ नये म्हणून आज मी तुम्हाला इथे करंजीचे पीठ कसं भिजवायचं आणि करंजी खुसखुशीत आणि गुबगुबीत होण्यासाठी काय करायचं आणि मुख्य म्हणजे तेलकट न होण्यासाठी काय करायचं हे सगळं मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात अगोदर आपण करंजीच्या वरच्या आवरणसाठी पीठ भिजवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतलाय आणि रवा 150 ग्रॅम आहे। सोबतच 1 वाटी मैदा घेतला आणि मैदाही असा वरतीपर्यंत दाबून भरून घेतला, तोही 150 ग्रॅम आहे। इथे एक गोष्ट लक्षात घ्या की रवा आणि मैद्याचं प्रमाण एकसारखंच घ्यायचं। त्याचसोबत यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। रवा आणि मैद्याला एकत्र करून घेतलं की यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचंय। तर त्यासाठी इथे मी असं घट्ट तूप 1 चमचा घेतलंय, ते आता आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय। तूप चांगलं कडकडीत गरम झालं की यामधलं फक्त 2 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचंय, बाकीचं उरलेलं बाजूला ठेवायचंय। आता सर्व पिठाला मोहन लागलं जाईल असं दोन्ही हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचंय, एकच जीव झालं पाहिजे असं। शक्यतो जेवढं होईल तेवढं चोळून घ्या, म्हणजे याच्या पिठाच्या कणाकणाला आपलं तूप लागलं गेलं पाहिजे। आता थोड्याच वेळात आपली इथे पिठाची मूठ बनते आणि लगेच बोट लावल्यावर बगरा बगरा होते, याचाच अर्थ आपलं करंजीसाठी इथे पीठ भिजवण्यासाठी तयार झालंय, म्हणजेच आपलं इथे तुपाचं अगदी परफेक्ट प्रमाण झालंय। आता पीठ भिजवून घेण्यासाठी ज्या वाटीने मी रवा मैदा मोजून घेतला होता ना, त्याच वाटीने बरोबर 1 वाटी इथे पाणी घेतलंय। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचंय। आता पीठ हे नाही ते आपल्याला थोडं घट्टसरच भिजवायचंय, जसं आपण पुरीला भिजवताना अगदी तसंच भिजवायचं। आता हे पीठ आहे ना आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं चोळून चोळून भिजवायचंय, म्हणजे असा घट्टसर गोळा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे। आता साधारण इथे 2 ते 3 मिनिटांनंतर आपला घट्टसर गोळा बनवून तयार झालाय। तर पीठ भिजवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता 2 ते 3 चमचे पाणी इथे आपलं उरलेलं आहे। आता ना ह्या पिठावरती झाकण ठेवून याला 10 ते 15 मिनिटांसाठी असंच भिजू द्यायचंय। तोपर्यंत आपण करंजीचं सारण बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी अर्ध्या वाटीपेक्षाही थोडंसं कमी तूप घेतलंय। आता यातलं आपल्याला 4 ते 5 चमचे साजूक तूप कढईमध्ये घालायचंय आणि बाकीचं उरलेलं तूप हे ना आपण साठ्यामध्ये वापरणार आहोत। तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे आणि वाटी मी इथे मोठी घेतली आहे आणि रवा वजनीप्रमाणे म्हणाल तर 250 ग्रॅम आहे आणि रवा आहे ना इथे बारीकच घ्यायचा आहे। आता रवा भाजताना ना आपल्याला सुरुवातपासून तर शेवटपर्यंत गॅस इथे कमीच ठेवायचा आहे। गॅस इथे अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर काय होईल आपला रवा वरतून लाल होईल आणि मधून तो कच्चाच राहील। म्हणूनच मंद आचेवरती छान असा खरपूस रवा भाजून घ्यायचा आहे आणि ना रवा भाजत असताना आपल्याला सतत हलवत रवा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपला रवा एकसारख्या रंगावर भाजला जातो। आता 12 मिनिटांनंतर आपला इथे रवा भाजत आलेला आहे। आता ह्या स्टेपला आपल्याला काय करायचं, इथे आपल्याला काही ड्रायफ्रुट्स यामध्ये घालायचे। मी 10-12 मनुके घेतले, त्याला असे बारीक कट करून घेतले। नंतर इथे मी पिस्ता घेतलाय, त्याला असे तुकडे करून घेतले बारीक आणि 10-12 बदाम घेतले, त्याचेही असे काप करून घेतले आहेत। आता हे आपल्याला यामध्ये घालून असे 2 ते 3 मिनिटं याला भाजून घ्यायचे आणि ड्रायफ्रुट्स आहे ना तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकतायत। रवा गरम आहे त्यामुळे हे ड्रायफ्रूट मस्त असे यामध्ये खरपूस भाजले जातात। आता 2 ते 3 मिनिटांनंतर आपला इथे पूर्ण रवा भाजला गेला आहे आणि यातले ड्रायफ्रूट छान असे खरपूस झालेले आहे। आता आपण हा रवा काढून घेऊया। आता इथे मला संपूर्ण रवा भाजायला बरोबर 15 मिनिटं लागलेले आहेत। आता रवा एका भांड्यामध्ये काढून घेतला। आता त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं घालायचंय आणि खोबऱ्याचे ना मी असे बारीक पातळ काप करून घेतले आणि त्याला बारीक मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि असं मोजून मी वाटीने दीड वाटी घेतली। आता हे बारीक केलेलं खोबरं ना वजनीप्रमाणे म्हणाल तर 200 ग्रॅम आहे। आता हे खोबरं ना आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी सतत हलवत कमी गॅसवरती भाजून घ्यायचंय। सारणच्या वस्तू भाजताना पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण वस्तू अशा मधून खरपूस भाजल्या गेल्या ना तर टिकायलाही खूप दिवस टिकतात। हे बघा इथे 5 मिनिटांमध्ये खोबरं असं बदामी रंगावर भाजलं गेलंय। आता लगेच आपण काढून घेऊया। आता ज्या भांड्यामध्ये आपण रवा काढला होता ना त्याच भांड्यामध्ये खोबरंही टाकून घेऊया। आता याला मिक्स करून मिश्रणाला 10 ते 15 मिनिटांसाठी थंड करून घ्यायचंय। आता 10 ते 15 मिनिटांमध्ये याला रूम टेम्परेचरवर थंड करून घेतलं। आता थंड झालं की आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। तर साखर मी ते घरीच पिठी साखर दळून घेतली आहे मिक्सरमध्ये
आता यामध्ये मी अर्धी वाटी पिठी साखर घालतीये। वजनीप्रमाणे म्हणाल तर 150 ग्रॅम आहे। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 50 ग्रॅम अजून वाढू शकताय। आता ही पिठी साखर ह्या मिश्रणमध्ये एकजीव करून घ्यायची आहे। मिश्रण गरम असताना अजिबात पिठी साखर घालायची नाही, नाहीतर तुम्ही गरम याच्यात जर पिठी साखर घातली तर साखरेचे गोळे तयार होऊ शकतात। म्हणूनच पूर्णपणे थंड करूनच यामध्ये पिठी साखर घालायची आहे। आता मिक्स झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा भरून वेलची पावडर घालायची आहे। इथे 5 ते 6 वेलची मी साखरेमध्ये कुटून घेतलेत आणि वेलची पावडर आवर्जून घाला, म्हणजे आपल्या सारणला मस्त असा स्वाद येतो। आता हे झालं करंजीच्या सारणाचं प्रीमिक्स तयार। आता हे सारण आहे ना तुम्ही एखाद्या डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकताय। महिनाभर आरामशीर टिकेल आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही याची करंजी बनवून खाऊ शकताय। आता इथे आपलं करंजीचं सारण तयार झालंय। आता आपण साठा बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी जे वाटीमध्ये तूप काढून ठेवलं होतं ना, उरलेलं होतं आपलं ते, आता आपल्याला यामधलं 2 चमचे तूप आपल्याला या वाटीमध्ये काढून घ्यायचंय। त्यासोबत यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि 1 चमचा मैदा घालायचा आहे। सोबतच 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं। आता मिक्स करत असताना यामध्ये थोडं तूप कमी पडले तर अजून 2 चमचे आपल्याला यामध्ये तूप घालायचे आणि याला एक सारखं हलवत असं क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे असं आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे। आता इथे आपला साठा तयार झालाय आणि जे आपण पीठ भिजायला ठेवलं होतं ना त्याला एकदा मळून घेऊया। हे पीठ आहे ना असं थोडं रटरट वाटतंय, तर मग हे असं तोडलं तर पटकन तुटतंय। तर मग याला लवचिकपणा येण्यासाठी काय करायचं, आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे तुकडे तुकडे करून याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचंय। याने काय होतं, पीठ आपलं छान असं नरम होतं आणि आपल्या पिठालाही छान असा लवचिकपणा येतो। आता थोडंसं मळून घेतलं तुम्ही इथे बघू शकता, असं छान असा पिठाला लवचिकपणा आलेला आहे। असंच पीठ आपल्याला करंजीसाठी हवंय। याचे अशी लांब लोळे करून याला असे 5 याचे तुकडे करून घ्यायचे आहेत, एकसारख्या मापाचे करायचे आहेत आणि याच्या अशा लाट्या बनवून घ्यायच्या। माझ्या इथे एकूण 5 लाट्या झालेल्या आहेत। आता यातली एक लाटी घेऊन अशी मोठी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। मी दाखवते अशा पद्धतीने, याचा असं मधला पोळीपाट दिसला पाहिजे एवढी मोठी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। त्याचसोबत आपल्याला सर्व 5 पोळ्या याच्या लाटून घ्यायच्या आहेत। आता यातली एक पोळी घेऊन अशी पोळीपाटावर ठेवून यातलं जे आपण साठा बनवून घेतला होता ना तो असा एकदम थोडा थोडा यावरती लावून घ्यायचा आहे। हलक्या हाताने लावायचा एकदम, आणि जास्त खूप लावायचा नाही, थोडा थोडा पातळच लावायचा आहे आणि सगळ्या बाजूने आपल्याला एकसारखा लावून घ्यायचा आहे। आता दुसरी पोळी यावर ठेवून आपल्याला तशाच पद्धतीने साठा लावून घ्यायचा आहे। आता तशाच पद्धतीने आपण पोळ्या एकावर एक ठेवून सर्व पोळ्यांना साठा लावून घ्यायचा आहे। आता सर्वात वरच्या पोळीलाही आपल्याला हलका हलका साठा लावून घ्यायचा आहे, म्हणजे रोल असा पॅक आपला बनला जातो। रोल करत असताना सुरुवातीला याचं असं तोंड दाबून घ्यायचं आणि आपल्याला याचा पॅक रोल असा करून घ्यायचा आहे। मी दाखवते अशा पद्धतीने। रोल बनून झाला की आता काय करायचं, आपल्याला 1-1 इंचाच्या याच्या लाट्या कट करून घ्यायच्या आहे। तर कट करत असताना काय करायचं, आपले बोटाचे जे कांडे आहे ना ती अशी माप घेत घेत आपल्याला 1-1 लाटी कट करून घ्यायची आहे। आता लाटी कट करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय मधून किती मस्त लेयर आलेले आहेत। आता ह्या लाट्या एका भांड्यामध्ये काढून याला झाकून ठेवायचंय आणि त्यातली एक लाटी घेऊन आपल्याला अशी हातावर ठेवायची। दोन्ही हातांच्या मध्ये लाटी धरून असं वरतून दाबून याला जागीच तिरपं दाबायचंय। हे बघा मी दाखवते अशा पद्धतीने। तर ही लाटी पोळीपाटावर ठेवून आपल्याला लाटून घ्यायची आहे। आता याची आपल्याला गोल पारी लाटून घ्यायची आहे। खूप जास्त ही पातळ लाटायची नाही, फक्त आपल्या साच्यावर बसेल एवढीच आपल्याला लाटून घ्यायची आहे। हे बघा इथे मी पारी लाटून घेतली आहे, पण जो लेअरचा भाग आहे ना तो बाहेरच्या बाजूने ठेवायचा आहे, म्हणजे आपल्या करंजीला छान लेअर येतात। आता यामध्ये साधारण 1 चमचा भरून सारण भरायचंय। सारण भरून झाल्यानंतर साईडने असं आपल्याला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे आपली करंजी एकमेकांना छान चिपकते आणि तळताना ती फुटत नाही। आता साच्याचं तोंड बंद करून आपल्या सर्व बाजूने एकसारखं दाबून घ्यायचंय, म्हणजे आपली करंजी छान अशी मध्ये सेट होते आणि त्याचे काटेही छान सुटतात। मग आता दाबल्यानंतर जे बाजूला उरलेलं पीठ आहे ना ते आपण काढून घ्यायचं आणि असं साईडची जे आहे ना किनार ते पण काढून घ्यायची आणि आपली इथे करंजी तयार झाली आहे। बघा इथे किती मस्त करंजी तयार झाली आहे। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की करंजी बनवून झाली की आपल्याला प्लेटमध्ये ठेवायची आणि त्यावरती असा कपडा टाकायचा, म्हणजे आपली करंजी वरतून सुकणार नाही। अशाच आपण सर्व करंज्या बनवून घेऊयात।
फक्त करंजीमध्ये सारण भरताना आजूबाजूला सारण पसरू द्यायचं नाही आणि पाणी लक्ष करून लावायचं. पाणी सगळ्या बाजूने एकसारखं लावून घ्यायचं, म्हणजे आपली करंजी छान अशी चिपकते आणि कुठेही तळायच्या वेळेस फुटत नाही. आपली दुसरी ही करंजी इथे तयार झाली. आता अशाच पद्धतीने आपण सर्व करंज्या बनवून घेऊयात. तर हे बघा, सर्व करंज्या इथे बनून झालेल्या आहेत. आता लगेच आपल्याला सर्व करंज्या तळून घ्यायच्या. तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये पहिलेच तेल गरम करायला ठेवलं होतं आणि मंद आचेवरतीच मी तेल इथे गरम करायला ठेवलं होतं. तर करंजी तळण्यासाठी आपल्याला कितपत तेल गरम हवंय ते तुम्हाला इथे मी दाखवते. तर असा आपला छोटासा गोळा पिठाचा यामध्ये टाकून बघितला आणि तो असा वरती आला की समजून घ्यायचं तेल इथे गरम झालेलं आहे. आता एक एक करून आपण तेलामध्ये करंज्या सोडूया. आपल्याला करंजी तळताना मध्यमपेक्षा थोडासा गॅस कमी ठेवायचा आहे, म्हणजे आपली करंजी तेलकटही होत नाही आणि करंजी व्यवस्थित मधून खरपूस तळल्या जाते. एकदम कमी गॅसवर जर तुम्ही करंजी तळली तर तुमची करंजी तेलकट होईल आणि जास्त मोठ्या गॅसवर जर करंजी तळली तर ती वरतून लाल होईल आणि ती मधून ती कुरकुरीत किंवा खुसखुशीत होणार नाही. नंतर तळल्यानंतर ती नरम पडेल. तर असं होऊ नये म्हणून मध्यमपेक्षा कमी गॅसवरतीच आपल्याला सर्व करंज्या तळून घ्यायच्या आहेत. ह्या करंज्या तळण्यासाठी कमीत कमी मला इथे 7 ते 8 मिनिटं लागलेले आहेत. फक्त करंजी तळताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की चमच्याने आपल्याला करंजीवरती असं तेल सोडत जायचंय, म्हणजे मग करंजी छान फुलते आणि त्याचे जे लेयर असतात ना ते छान असे फुलतात आणि मस्त अशा एकसारख्या रंगावर तळल्या जातात. तर अशाच पद्धतीने बाकीच्याही सर्व करंज्या तळून घेऊयात. करंज्यांचा रंग तर बघा काय सुंदर आलाय आणि दिसायला अगदी सुरेख दिसतायत. इथे आपल्या सर्व करंज्या तळून झालेल्या आहेत. आता यातली एक करंजी मी तुम्हाला हातावरही चोळून दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता माझ्या हाताला अजिबात तेल लागलेलं नाही, म्हणजे आपली करंजी अजिबात तेलकट झालेली नाही. आवाजावरनं तुम्हाला कळलंच असेल की आपल्या करंज्या किती खुसखुशीत झाल्यात, अगदी खारीसारख्या झाल्यात. असं बोटाने जरी तोडलं तरी एकदम बारीक भुगा होतो, म्हणजेच आपली करंजी एकदम परफेक्ट झालेली आहे. करंजी तोडली तर आतून अशी गुबगुबीत आणि बाहेरून अशी खुसखुशीत झालेली आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण अगदी खारीसारख्या खुसखुशीत करंज्या कशा बनवायच्या ते बघितले. तर येत्या दिवाळीला ह्या करंज्या तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या मला कमेंटमध्ये नक्की. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये.